विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सगळं काही छान सुरू आहे. मग अशा वेळेस एखादा जबरदस्त टॉपिक घेऊया ना आपण. 13 मार्काचा टॉपिक आहे हा. ई-एम-आय आणि एसी सर्किट दोन वेगळे टॉपिक नाही, एकच टॉपिक आहेत ऍक्च्युअली बाळांनो. आता वेगळे केलेत पण 13 मार्क आहेत. पुढची काही मिनिटं वहीन पेन घेऊन बसा. माझ्याबरोबर अभ्यास करा. गॅरंटी देतोय तुम्हाला मी. छोटे-छोटे लेक्चर्स तुम्हाला मी प्रोव्हाईड करणार आहे. म्हणून तर लिहिलंय तर मी पार्ट 1. वन शॉट लेक्चर म्हणजे जरा कंटाळवाणं होतंय ना. मग काय करायचं, की हे लेक्चर बघितल्यानंतर पहिल्यांदा लेक्चर बघत असताना व्हिडिओ आवडणार आहे. लाइक, शेअर, सबस्क्राईब करायचंय. ओके. आणि मी जे सांगतोय ते करायचं आहे तुम्हाला. वहीन पेन घेऊन बसा. पहिला प्रश्न करायचा आहे मला फॅरेडेज लॉ. आता माझं मन काय सांगते तुम्हाला सांगू का? फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आतापर्यंत 1-2 वेळा विचारलेले आहेत. स्टेटमेंट लिहा म्हणून. मग यावेळेस न्यूमेरिकल आलंच पाहिजे. जर पेपर सेटर जुने पेपर घेऊन बघत असेल, समजा, समजा, तर तो असा विचार करू शकतो की नाही, मग याचं स्टेटमेंट मग आपण काय करायचंय? स्टेटमेंट राहू दे, फक्त लॉ न्यूमेरिकल्स करूया? नाही, दोन्हीही गोष्टी करायच्यात लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित लक्ष द्या बरं का. तुम्हाला मी स्टेटमेंट पण एक्सप्लेन करतोय. मी केलंय अगोदर पण रिपीट करतोय हां, लक्षात घ्या. नॉर्थ आणि साउथ. आता समजा ही कॉइल आहे, त्याच्याजवळ मी मॅग्नेट आणतोय म्हणूया आपण, तेव्हा मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार. मॅग्नेटिक फ्लक्स जो या कॉइल बरोबर असोसिएटेड आहे, तो चेंज होणार. बरोबर आहे? आणि त्याच्या काय होणार? हा आहे फॅरेडेज फर्स्ट लॉ. सांगू स्टेटमेंट? व्हेनेव्हर देअर इस चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स associated with the circuit, then EMF is induced in the circuit. चेंज होईल मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये तर ईएमएफ इंड्यूस होणार. पहिला लॉ झाला लक्षात घ्या. आता सेकंड लॉ काय माहितीये का? हा जो ईएमएफ इंड्यूस्ड असतो ना, तो रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. सिंपल. आलं का लक्षात तुमच्या? बरं, आता अजून खूप काही करायचं आहे आपल्याला. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. मला या धड्यात सगळ्यात इम्पोर्टंट फॉर्म्युला हा वापरतो, की फाय इक्वल्स टू बी ए. फाय इक्वल्स टू बी इंटू ए. बी म्हणजे कोण? मॅग्नेटिक फील्ड. आणि ए म्हणजे कोण आहे तर सांगा? एरिया. ए म्हणजे कोण आहे? एरिया. मग जर मला डी फाय म्हणजे जर मला फाय टू मायनस फाय वन करायचं असेल, तर ऑब्व्हियसली काय येणार आहे बाळांनो? बी टू ए टू मायनस बी वन ए वन येणार. बरोबर आहे? पण समजा मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट असेल तर BA2 मायनस BA1 येईल की नाही बाळांनो? पण समजा एरियाच कॉन्स्टंट असेल पण मॅग्नेटिक फील्ड चेंज होतंय त्यामुळे B2A मायनस B1A ही व्हॅल्यू कुणाची मिळेल आपल्याला? D5. हे काय सांगायला लागलोय मी? तर हे आहेत न्यूमेरिकल साठी लागणारे फॉर्म्युले. DT म्हणजे टाइम इंटरव्हल. DT म्हणजे कोण? टाइम इंटरव्हल. आता सांगतो. व्हिडिओ पॉज करायचा. माझं ऐकायचं. व्हिडिओ पॉज करायचा लक्षात घ्या आणि फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि एक्स्ट्रा होमवर्क देतोय लेन्झ लॉ. हे तिन्ही लॉचे स्टेटमेंट लिहायला जमतायत का ते बघा. तुम्ही एकदम कॉन्फिडंट असाल, नाही सर येतंय भरपूर वेळा केलंय. मग चला आपण आता न्यूमेरिकल्स कडे वळूया आपण. ठीक आहे. आता न्यूमेरिकल्स कडे जात असताना पहिली स्टेप गिव्हन डाटा व्यवस्थित लिहा. A coil consists of 400 turns. अरे वाह! नंबर ऑफ टर्न्स. मग नंबर ऑफ टर्न्स मल्टिप्लाय करावं लागणार. मग नंबर ऑफ टर्न्स तुम्हाला दिलेत 400. Each turn is a square of side 20 सेंटीमीटर. तुम्हाला सांगू का? डी नाव दिलंय 20 सेंटीमीटर म्हणजे 0.2 मीटर लिहून टाकतो. 100 ने डिव्हाइड करतो बरं का त्याला मी. ओके. मग त्याचा जो एरिया आहे तो साइड स्क्वेअर येतोय. मग 0.2 चा स्क्वेअर किती? मी जाणून बुजून 0.2 लिहिलंय बरं का. पटकन तुम्ही 0.2 चा स्क्वेअर 0.4 लिहून टाकता. नाही, 0.2 चा स्क्वेअर आहे 0.04 मीटर स्क्वेअर. हे लक्षात घ्या. ओके. आता पुढे काय दिलंय अजून गिव्हन डाटामध्ये? A uniform magnetic field is directed perpendicular to the plane सगळं दिलंय. चेंजेस फ्रॉम 0 टू 0.5 टेस्ला इन 0.8 सेकंद. म्हणजे dt ची व्हॅल्यू 0.8 सेकंद आहे. गिव्हन डाटाच पुढे कंटिन्यू करतोय बरं का. बरं, सुरुवातीला मॅग्नेटिक फील्ड 0 टेस्ला होतं. नंतर मॅग्नेटिक फील्ड 0.5 टेस्ला झालेलं आहे. व्हॉट इज द मॅग्नेट ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ इन द कॉइल? मग मॅग्नेट ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ चा फॉर्म्युला आहे d∅/dt. बरोबर नाही सांगा? आता फायची व्हॅल्यू मगाशी लिहिलं होतं ना, बी इंटू ए. पण इथं मी नंबर ऑफ टर्न्स न मल्टिप्लाय करतोय. नंबर ऑफ टर्न्स असेल या प्रॉब्लेम मध्ये मल्टिप्लाय करा.
ओके. आता ऐका व्यवस्थित. इथं एरिया कॉन्स्टंट आहे बाळांनो. त्यामुळे एरिया कॉमन काढा आणि ब्रॅकेटमध्ये B2 मायनस B1 आणि टाईम इंटरव्हल. सोपं वाटतंय आता? एरिया कॉन्स्टंट आहे ते कळालं. एरिया काही चेंज होत नाहीये. पण काही न्यूमेरिकलमध्ये सर्क्युलर कॉइल, देन इट्स शेप चेंजेस टू स्क्वेअर किंवा स्क्वेअर आहे तर सर्क्युलर, सर्कलचं रेक्टँग्युलर असे जर एरिया चेंज होत असेल, तर मग A2 मायनस A1 पण लिहावं लागेल. बरं चला व्हॅल्यू पुट करूया. व्हॅल्यू पुट करूया आणि कॅल्क्युलेशन्स करूया. नंबर ऑफ टर्न्स किती आहेत? 400. ओके. एरिया किती आहे? 0.04. 0.04 काही हरकत नाही. इंटू B2 मायनस B1 ची व्हॅल्यू 0.5. ठीक आहे. आणि टाइम इंटरव्हल किती आहे? 0.8. 0.80 करून टाकू रे मी. 0.80 नाही, 0.800 करून टाकतो. चला ठीक आहे. का माहितीये का? इथं पॉइंटच्या पुढे 2 डिजिट आहेत. इथं पॉइंटच्या पुढे 1 आहे. टोटल पॉइंटच्या पुढे 3 डिजिट आहेत माझ्याकडे वरती न्यूमरेटरमध्ये. खाली पण 3 करून टाकूया ना. पॉइंट कॅन्सल करून टाकूया. त्यामुळे कॅल्क्युलेशन ईझी होतंय. मग 400 इंटू 4 इंटू 5 इथं पॉइंट कॅन्सल्स करतोय मी. पण खाली 800 येणार. मग इथं 2, 2 टू जा आणि 10 व्होल्ट आन्सर येतंय. आन्सर किती येतंय? 10 व्होल्ट. मी तुम्हाला सांगू का पुस्तकातला सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे हां. पुस्तकातला हा प्रॉब्लेम सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. कितवा होता रे? 12.1 पहिलाच प्रॉब्लेम होता लक्षात घ्या. 12.1 आन्सर चेक करायचं नाहीये. मला काहीतरी दाखवायचंय तुम्हाला लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का? ओके. 10 व्होल्ट आपला आन्सर बरोबर आहे. पण हे जे केलंय ना, इथं जे सॉल्व्ड प्रॉब्लेम हे दाखवायचं होतं मेनली तुम्हाला मला. हे जे सॉल्व्ड प्रॉब्लेममध्ये देतायत ना बाळांनो, हे फार किचकट करून देतायत. त्याच्यामुळं कॉन्फिडन्स कमी होतोय आपला. चला पहिलं न्यूमेरिकल लक्षात आलं. कदाचित हेच न्यूमेरिकल 3 मार्काला सेक्शन सी मध्ये येऊ शकतं किंवा मग चला हे न्यूमेरिकल येऊ शकतं 2 मार्काला. काय दिलंय बघा. अ कंडक्टिंग लूप ऑफ एरिया ओके इज प्लेस्ड नॉर्मल टू द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड 3 वेबर पर मीटर स्क्वेअर. मी वाचणार आहे. मी बघणार आहे काय कॉन्स्टंट आहे, काय चेंज होतंय. इफ द मॅग्नेटिक फील्ड इज युनिफॉर्मली रिड्यूस्ड टू 1 वेबर पर मीटर स्क्वेअर. ओके. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड सुरुवातीला 3 वेबर पर मीटर स्क्वेअर होतं. जे रेग्युलरली चॅनल फॉलो करतात त्यांना माहिती आहे मी काय सांगणार आहे इथं, की वेबर पर मीटर स्क्वेअर इज अल्सो नोन ॲज किंवा डिनोटेड बाय टेस्ला. परीक्षेतली एमसीक्यू आहे 2022 च्या पेपरमधली. आणि आता समजून घ्या, हे 2 शब्द इम्पोर्टंट आहेत. सेम न्यूमेरिकल मी सांगतोय बघा. मॅग्नेटिक फील्ड इज रिड्यूस्ड बाय 2 वेबर पर मीटर स्क्वेअर. बरोबर आहे. हेच न्यूमेरिकल आहे. पण मी रिड्यूस्ड बाय शब्द वापरला. याचा अर्थ काय मराठीतून, की सुरुवातीला 3 व्हॅल्यू होती. रिड्यूस्ड बाय 2 म्हणजे 2 न कमी होते. म्हणजे 2 न कमी होते म्हणजे उरले किती सांगा? 1 हे लक्षात घ्या. म्हणजे रिड्यूस्ड 2 म्हणलं, की आहे ती व्हॅल्यू घ्यायची. रिड्यूस्ड बाय म्हणलं, की ते सबट्रॅक्शन करून येणारी व्हॅल्यू लिहायची. ओके. B2, B1. टाइम इंटरवल जो दिलेला आहे तो 0.5 सेकंद आहे. कॅल्क्युलेट ईएमएफ इंड्यूस्ड एरिया कॉन्स्टंट आहे. आणि या ठिकाणी एरिया दिलाय 1. अरे वाह! हे 2 मार्काचं न्यूमेरिकल आहे. बरं हा आपला गिव्हन डाटा होता. ओके. मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. गिव्हन त्याच्यानंतर अगदी परफेक्ट मी सांगतो टू फाइंड ईएमएफ इक्वल्स टू क्वेशन. फॉर्म्युला टू बी युज्ड, कॅल्क्युलेशन असं डिटेलमध्ये लिहा रे बाळांनो. दिलंय पोर्टरला तुम्हाला 10 मिनिटं एक्स्ट्रा वेळ. मग ठीक आहे. फॉर्म्युला टू बी युज्ड. फॉर्म्युला कुठला असणार आहे? E इक्वल्स टू डी बाय dt. त्याच्यानंतर काय लिहायचं आहे? कॅल्क्युलेशन्स. आता माझं अक्षर अक्षर भरभर काढतोय. पण तुम्ही प्रेझेंटेशनवर भर द्या. तुमचं अक्षर भलेही कसं असू दे, तर तुम्ही नीटनेटकं लिहिलं असेल, बॉर्डर्स वगैरे व्यवस्थित ड्रॉ केल्या असतील, तर काय मिळणार ना चांगले मार्क. मग कॅल्क्युलेशन्स करूया. E इक्वल्स टू कोण सांगा? बाय dt. आता तो विचार करून फॉर्म्युला नंबर ऑफ टर्न्स आहेत का? नाहीत. जाऊ दे. मग नंबर ऑफ टर्न्स लिहायची गरज नाहीये. एरिया कॉन्स्टंट आहे. B2 मायनस B1 डिव्हाइड बाय टाइम इंटरव्हल. ओके. आता मला सांगा एरिया तर 1 होता. B2 ची व्हॅल्यू 1 आहे. ही व्हॅल्यू 3 आहे. टाइम इंटरव्हल किती आहे? 0.5. ओके. आता ऐका. 1 मायनस 3 म्हणजे -2 पण मॉड्युलस पॉझिटिव्ह आन्सर घ्यायचा आहे. वरती -2 आलंय. म्हणजे 2 आहे समजा. डिनॉमिनेटर 1 बाय 0.5 असेल तर ते 1/2 असतं. मग 2 चा रेसिप्रोकल करा. मग ह्या इथल्या 2 ला त्या 2 न मल्टिप्लाय केलं की आन्सर 4 व्होल्ट की जे बरोबर आहे. चला टॉपिकची सुरुवात तर छान झाली. या फॅराडेज फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ लेन्झ लॉ त्याच्यानंतर त्याचे न्यूमेरिकल्स. पण आता महत्वाचं घ्यायचं आहे मला. ओके. थांबा 1 मिनिट. एक्सरसाइज मधलं पण न्यूमेरिकल करून टाकूया. येऊ शकतंय.
कॉइल हॅव्हिंग 2000 टर्न्स, एरिया किती दिलाय बघा. 1.5 इंटू 10⁻⁴ कारण सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर करायचं. मॅग्नेटिक फील्ड किती आहे इनिशियली 0.60 किंवा 0.6 म्हणा, ते झिरोला व्हॅल्यू नाहीये. टेस्ला मूव्ह रॅपिडली आउट ऑफ द फील्ड. फील्ड मधूनच कॉइल तुम्ही बाहेर काढताय, तेव्हा मॅग्नेटिक फील्ड नसणारच आहे. 0 टेस्ला. टाइम इंटरवल दिलेला आहे 0.2 सेकंद. ईएमएफ इंड्यूसने विचारलंय. आता काय किती सोपं आहे. डायरेक्ट लिहू का रे फॉर्म्युला? ए त्याच्यानंतर काय येणार B2 मायनस B1 आणि dt. ए ची नंबर ऑफ टर्न्स आहेत की नंबर ऑफ टर्न्स आहेत. मग नंबर ऑफ टर्न्स आहेत 2000. एरिया आहे 1.5 इंटू 10⁻⁴. ओके. B2 0 आहे. B1 ची व्हॅल्यू आहे 0.6. ओके. पॉझिटिव्ह लिहून टाका लक्षात घ्या. डिवायडेड बाय dt ची व्हॅल्यू आहे 0.2. मी खाली एक 0 देऊन टाकतो चला. वरती पॉइंटच्या पुढे 2 डिजिट आहेत. म्हणजे मला काय मिळालं बघा 2000 इंटू 15 इंटू 10⁻⁴ इंटू 6 डिवायडेड बाय 20. ऍक्च्युली समजून घ्या. मग हे 0 ला 0 कॅन्सल होणार. इथं हे 100 येणार. हे 15 6 जा 90 म्हणजे हे 9000 इंटू 10⁻⁴ व्होल्ट येणार. पण -4 म्हणजे 10,000 डिवाइड केलं की पॉइंट इथे येईल ना. आलं का आन्सर आपलं बरोबर? क्लिअर? बघा शांत डोक्यानं आपण टॉपिकला सुरुवात केलेली आहे. मी जेवढं घेतोय तेवढं तरी करा या स्टेजला. ओके. समजून घ्या. आता सेल्फ इंडक्टन्स. एखादी कॉइल आहे त्याला तुम्ही एसी करंट प्रोव्हाइड केलाय. मग एसी करंट म्हणजे पॉझिटिव्ह सायकल, निगेटिव्ह सायकल, पॉझिटिव्ह सायकल, निगेटिव्ह सायकल. बरोबर आहे? तर या केसमध्ये जो काय फ्लक्स आहे ना, तो करंटला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. ओके. नोट डाउन करून ठेवा. वहीन पेन पाहिजे. आणि या केसमध्ये जो कॉन्स्टंट आहे तोच असतो सेल्फ इंडक्टन्स. पुढच्या 2-3 स्लाइड्स मध्ये जे शिकवायचे ते मी इथंच शिकवणार आहे. मग मला सांगा सेल्फ इंडक्टन्स ची डेफिनेशन काय? ओके. It is a ratio of magnetic flux associated with the circuit to the current flowing through the circuit. किंवा magnetic flux associated with the circuit divided by current value of magnitude of current flowing through the circuit is known as self inductance. ओके. चला याचं मी असं करतो d phi by dt. मग d phi by dt equals to L di by dt. ओके. मग चला L ची दुसरी डेफिनेशन मला मिळाली. रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स डिवाइड बाय रेट ऑफ चेंज ऑफ करंट इज नोन ॲज सेल्फ इंडक्टन्स. येणार परीक्षेत. न्यूमेरिकल तर येऊ शकतं किंवा न्यूमेरिकल तर आलेलं आहे अगोदर म्हटल्यावर डेफिनेशन्स पण येण्याचे चान्सेस आहेत किंवा हे पण रिपीट झालेलंच आहे, होऊ शकतंय परत. ओके. काय काय घेतलं आपण इकडं. मग जर नंबर ऑफ टर्न्स असेल तर मगाशी आपण कसं d5 बाय dt ला n न मल्टिप्लाय केलंय. मग n phi इक्वल्स टू एल आय हेही लक्षात घ्या. पण हे जे सेल्फ इंडक्टन्स आहे ना त्याचं युनिट आहे हेनरी आणि हेनरी इज इक्विव्हॅलंट टू ओहम सेकंद. हे सुद्धा विचारलंय. वेबर पर मीटर स्क्वेअर इज इक्विव्हॅलंट टू टेस्ला. मग हेनरी इज इक्विव्हॅलंट टू ओहम सेकंद. मला 10 ते 15 मिनिटाचे 15-20 मिनिटाचे व्हिडिओ तयार करायचे बरं का बाळांनो. मग बघा बघू हे सांगितलं की नाही आपण. फाय प्रोपोर्शनल टू आय मग एल इक्वल्स टू फाय अपॉन आय. एल इक्वल्स टू ई अपॉन डी आय बाय डी टी. अरे हो थांबा एक मिनिट. डी फाय बाय डी टी म्हणजे सेकंड लॉ नुसार ईएमएफ ना. मग एल इक्वल्स टू आपण असं लिहू शकतो की ई डी आय बाय डी टी. म्हणजे ही पण डेफिनेशन लिहू शकतो आपण. ईएमएफ इंड्युस्ड टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट. हा जो रेशो आहे तो आहे सेल्फ इंडक्टन्स. ओके. चला या डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलं की नाही. आता न्यूमेरिकल कडे जाऊया. हे न्यूमेरिकल एकदा 3 मार्काला आणि एकदा 2 मार्काला असं अगोदर रिपीट झालेलं आहे. खूप इम्पॉर्टंट आहे बाळांनो. प्लीज, प्लीज समजून घ्या. ईएमएफ जो इंड्युस्ड झालाय तो दिलेला आहे 96 इंटू 10⁻³ व्होल्ट. मिली नको आहे. ठीक आहे. करंट बघा हे युनिट बघा अँपिअर पर सेकंद म्हणजे डी बाय डी दिले रे युनिट वरनं कळायला पाहिजे. हे युनिट कुठंच दुसऱ्या टॉपिक मध्ये नाहीये एवढंच आहे अँपिअर पर सेकंद. ओके. व्हॉट इज द म्युच्युअल इंडक्टन्स? अरे बरं झालं हे आलं ते. मगाशी तर आपण मग सेल्फ इंडक्टन्स सांगितलं होतं. इथं कोण आहे हे म्युच्युअल इंडक्टन्स. काय फरक आहे सांगतो. जेव्हा या कॉइलला बघा मी डायग्राम अशीच काढली समजून घ्या. या कॉइलला मी जेव्हा
एसी सप्लाय देतोय तेव्हा त्यातला ईएमएफ इंड्यूस होतोय तो सेल्फ इंडक्टन्स ठीक आहे. पण नेबरिंग कॉइलमध्ये सुद्धा ईएमएफ इंड्यूस होत असेल, तर हा जो फिनॉमिना आहे तो म्युच्युअल इंडक्शनचा आहे आणि एम म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स. जशा सेल्फ इंडक्टन्सच्या डेफिनेशन होत्या E/dI/dt, एमचं पण तसंच येणार. जसं सेल्फचा फॉर्म्युला होता तसाच याचा येणार. म्हणजे E इक्वॉल्स टू फॉर्म्युला mdI/dt येणार आणि सेल्फला एल आलं असतं. मग चला आता व्हॅल्यू पुट करूया. ईएमएफ इंड्यूस्ड आहे 96 into 10⁻³ डिवाइडेड बाय dI/dt ची व्हॅल्यू आहे 1.2 दॅट इक्वल्स टू ईएमएफ इंड्यूस्ड. ऐका माझं व्यवस्थित लक्ष द्या. या पॉइंटमुळं वरती एक 0 वाढवा. रफ करतोय. 12 8 जा 96 म्हणजे आलं का 80 into 10⁻³ व्होल्ट आणि जर मायनस लिहिलं नाही तर मिली व्होल्ट. आलं का आन्सर? 3 मार्क. मी तुम्हाला सांगतो इथं बोर्डच्या एक्झाममध्ये जेव्हा तुम्ही पी-वाय-क्यू बघाल ना वाय-लर्नवर तुम्हाला 91 दिसेल तिथं व्हॅल्यू 91 आणि डी-आय/डी-टी 1.3. 13/7 चा किती रे? 91 ना 70 उत्तर येतं. इथं 80 उत्तर येतंय. पुस्तकातलंच आहे. चला आता एक शेवटचं बरं का. The value of mutual inductance of the two coil is mutual inductance 10 millihenry. मिली म्हणजे 10⁻³ If the current in one of the coil changes from DI ची व्हॅल्यू ओके 1 -5 म्हणजे 4 अँपिअर dt ची व्हॅल्यू 0.2 सेकंद. ईएमएफ इंड्युसरचा फॉर्म्युला एम डी-आय/dt. म्युच्युअल इंडक्टन्स किती आहे? 10 into 10⁻³ करंट चेंज किती आहे? 4 अँपिअर. टाइम किती आहे? 0.2. 0.2 च्या ऐवजी 2 लिहितो वरती एक 0 वाढवतो. ओके. आता मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या, की इथं जे काय आन्सर येतंय ते आपलं आणि त्यांचं आन्सर मॅच होईना झालंय. मग माझं काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. मला नाही काय वाटत चुकलं. 10 into 10⁻³ म्युच्युअल इंडक्टन्स बरोबर आहे. 5 to 1 अँपिअर म्हणजे 4 अँपिअर चेंज करंट होतोय. DI ची व्हॅल्यू 4 अँपिअर बरोबर आहे. 0.2 सेकंद म्हणजे 0.2 चा मी पॉइंट कॅन्सल केला की वरती एक 0 वाढवला बरोबर आहे. मग या 400 ला बघा पुस्तकातली उत्तर काय सगळी बरोबर नाहीये, तर मी अगोदरच सांगतो. या 400 ला म्हणजे थोडक्यात 0.4 होते रे ते. बघा ना 400 ला 10⁻³ मल्टिप्लाय केलं की 0.4 त्याला 2 माझं आन्सर 0.2 व्होल्ट आहे. तुमचं काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग सुरुवात झालेली आहे. तुम्ही व्हिडिओ बघेपर्यंत मी दुसरा व्हिडिओ तयार करायला घेतला असणार आहे. ओके. फॉलो करायचंय. का नाही करायचंय? का नाही करायचं? करायचं आहे आणि वहीन पेन घेऊन बसलाय मला माहिती आहे. हे एवढं करा. नेक्स्ट व्हिडिओ लवकर येईल. ऑल द बेस्ट.